नमस्कार मित्रांनो, आज आपण उस्मानाबाद जिल्ह्यातील औसा तालुक्यामधील टाका या गावामध्ये जाणार आहोत। तर या गावामध्ये अत्यंत सुप्रसिद्ध असे भीमाशंकराचे मंदिर आहे। तर ते मंदिर कसे आहे हे आता आपण प्रत्यक्ष जवळून पाहणार आहोत। आता आपण मुख्य मंदिराजवळ आलेलो आहोत। हे तुम्हाला भगव्या रंगाचं दिसतं, हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे। तर या प्रवेशद्वारातून आता आपण आत आलेलो आहोत। आतमध्ये अत्यंत मोठं पटांगण आहे आणि या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन भव्य आकाराचे दीपमाळा आपल्याला नजरेस पडतात। त्याच्या बाजूला तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्या बाजूलाच एक अत्यंत महत्त्वाचं विरगळ ठेवलेलं आहे। वीरांच्या स्मरणार्थ तयार करण्यात आलेली शिळा म्हणजेच विरगळ आहे। तर शिवलिंग आणि हे नागशिल्प पाहून आता आपण मुख्य मंदिराजवळ आलेलो आहोत। मंदिर हे चालुक्य काळातलं आहे, अत्यंत सुस्थितीमध्ये आहे। गावकऱ्यांना मंदिराला रंग दिल्यामुळं त्याची मुख्य सौंदर्यामध्ये थोडी बाधा निर्माण झालेली आहे। परंतु अनेक लोकांनी शिवनाम असे वेगवेगळे नाम इथे कोरलेले आहेत, म्हणजे ऑइल पेंटने लिहिलेले आहेत। तर ते याच्या पुढे लिहू नये, तर याच्यासाठी की मुख्य जे काही शिल्पकला आहे तर ती नाश होत जाते। आता आपण प्रदक्षिणा मारून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत। तर अशा अनेक मूर्ती सभामंडपामध्ये नंदी दिसते। आधुनिक सभामंडप हा भव्य आकाराचा आहे। तर आता हे तोरण आधुनिक लावलेलं आहे। तर हे सभामंडप अर्धमंडप आहे, अर्धखांब तुम्हाला मंदिराचे दिसतात आणि हे द्वारपाल बाजूला आहेत। तर ह्या द्वारपालांना वंदन करून आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। अनेक ज्येष्ठ मंडळी सकाळी दर्शनासाठी मंदिरामध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे मंदिरामध्ये थोडी गर्दी दिसून येते। तर हे चालुक्य काळातलं अत्यंत सुस्थितीमधलं मंदिर आता आपण जवळनं पाहणार आहोत। तर ह्या मंदिरामध्ये प्रवेश केले की वरचा जो सिलिंगचा भाग आहे, इथं चारी बाजूला 4 कीर्तिमुख दिसतात। मध्यभागी अत्यंत गोल याच्यामध्ये एक सुरेख फुलाचं शिल्प आहे। तर आता आपण आत जाणार आहोत। मंदिरातल्या मधल्या सभामंडपामध्ये आलेलो आहोत। तर अत्यंत सुंदर असे हे रेखीव खांब आहेत। प्रत्येक रेखीव स्तंभावर अनेक लीला त्यांनी दाखवलेल्या आहेत। तर आजच्या याच्यामध्ये अगदी आपल्या जवळच्या भागामध्ये इतक्या रेखीव मंदिर हे फार कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतात। तर या मंदिराचा हा जो भाग आहे हा नृत्य मंडपाचा भाग आहे। हे 4 स्तंभ अनेक शिल्पकलांनी जडलेले आहेत। अत्यंत सुंदर रेखीव अशी शिल्पकला आतमध्ये दिसते। तर तुम्ही पाहू शकता। याच्या पुढे आता आपण आलेलो आहोत। तर हा मंदिराचा अंतराळ भाग आहे। तर अंतराळ जे भागामधलं जे काही आपलं हे प्रवेशद्वार आहे हे सुद्धा तितकंच रेखीव पद्धतीने त्याने केलेलं आहे। अनेक द्वारशाखा आज चांगल्या स्थितीमध्ये उपलब्ध आहेत। वर मकर तोरण तुम्ही पाहत आहात, अत्यंत चांगलं रेखीव पद्धतीनं मकर तोरण आहे। परंतु आधुनिक तोरण लावल्यामुळं त्याची शिल्पकला आपण जास्त पाहू शकत नाही। आणि हे गर्भगृहामधलं शिवलिंग आहे। तर या मंदिराचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही मंदिरामध्ये तुम्हाला गेलं तर शिवलिंगाच्या एकदम जवळ तुम्हाला नंदी पाहता येत नाही, परंतु या मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये शिवलिंगाच्या अगदी जवळ नंदी दिसून येते। तर हेच ह्या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य असं सांगता येईल। आणि अत्यंत सूक्ष्म शिल्पकलेनं अत्यंत जडवलेलं आहे। इतकी बारीक सूक्ष्म कला कितीही पाहिली तरी पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटते। अनेक द्वारशाखा आजसुद्धा चांगल्या स्थितीमध्ये उपलब्ध आहेत। असं हे गर्भगृहामधलं आता आपण महादेवाचं शिवलिंग आणि नंदी पाहत आहोत। हे मंदिर 12व्या शतकातलं आहे।
लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात आहे. टाका मंदिर टाका गावात आहे. हे असं मंदिर तुम्हाला कुठं सुद्धा बघायला भेटणार नाही. ते नंदी महादेवाजवळ आहे. हे कुठं सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार नाही. आतून ही बांधकाम आपण पाहू शकताय, खूप सुंदर आहे. सिलिंग पहा, कार्विंग्स जे आहेत ना एकदम ॲक्युरेट आहेत. छोटे छोटे नक्षीकाम आपल्याला या मंदिरामध्ये दिसून येतात. नमस्कार मित्रांनो, आपल्याला हा मंदिर कसा वाटला. ॲक्च्युली मी आलो होतो एका फोटोशूटसाठी. बाजूलाच मंदिर होतं, असं राहवलं नाही. म्हटलं पहिलं शूट करून घ्या, अजून वेळ होतं फंक्शनसाठी. तर मग मी दर्शन घेतलं आहे. आपणही घ्या. आणि मी सगळं व्हिडिओ जो आहे मला न दाखवताच केलेला आहे. आणि हा व्हिडिओ छोटासा मायाबद्दल म्हणजे मी दिसतोय तुम्हाला ह्याच्यामध्ये. बाकी इतर व्हिडिओमध्ये मी दिसणार नाही. डायरेक्ट मी कॅमेऱ्याच्या मागून शूट केलेलं आहे.